गुड मॉर्निंग मित्रांनो। हा व्हिडिओ पाठवण्याचं महत्त्वाचं कारण असं की ह्या वर्षी पाऊस खूपच झालाय। वृक्षप्रेमी जलप्रेमी यांना हा असा पडलेला धो धो करत पडलेला पाऊस भावतोच भावतो। आता ही छोटासा प्रवाह मी तुमच्या समोर का ठेवतो आहे आणि ते कुठला प्रवाह आहे तुम्ही विचारल्यानंतर तुम्हाला तर सांगावं लागेल। म्हणून या प्रवाहाला मी उमरगा शहराची दक्षिण वाहिनी असे म्हणतो। याचाच नामकरण झालं असं गृहीत धरायला काही हरकत नाही। ही आहे उमरगा शहराची दक्षिण वाहिनी। जिजाऊ चौक, शिवपुरी कॉर्नर वरी बसवेश्वर हायस्कूल आडत लाईन, असं आडत लाईन पासून वरून खाली 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 ब्रह्मपुरीच्या कॉर्नर वरून ती उमरगा शहराच्या नदीला मिळते। खरं तर ही उमरगा शहराची दक्षिण वाहिनी असं म्हणत असताना गेली 24-25 वर्ष इथे राहत असताना इथून कधीतरी झुळझुळ थोडंसं पाणी वाहिलं असेल, कधीच पाणी वाहिलं नाही असं सुद्धा म्हणायला काय हरकत नाही। तर इतका पाऊस झालाय की सांगता सोय नाही। आता तिने नक्कीच 700 मिलीमीटरची पायरी, 700 मिलीमीटर क्रॉस केलेलं असावं। खरं तर जेव्हा पाऊस भरपूर पडतो तेव्हा समाधान होऊन जातं माणसाचं मन, आणि जेव्हा दुष्काळ येतो तेव्हा मन होरपळून जातं। मन होरपळून जाऊ नये, मराठवाड्यात दुष्काळ पडू नये, इथला शेतकरी आनंदात राहिला पाहिजे, सुखी राहिला पाहिजे, त्याच्या शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे। हे सर्व झालं तर इथली समाज व्यवस्था आनंदात राहू शकते। या दक्षिण वाहिनीच्या निमित्ताने पुन्हा पुन्हा सांगा वाटतं की पडलेला प्रत्येक पावसाचा थेंब हा मातीत मुरला पाहिजे, जमीन सदन व्हायला पाहिजे, शेतकरी राजा बळीराजा सुखावला पाहिजे, त्याच्या हिताचे निर्णय सरकारने घ्यायला पाहिजे। तेव्हा इथलं माणूसधन गोधन समाधानाने आनंदात राहू शकतं। याचसाठी छोटीशी क्लिप उमरग्याची दक्षिण वाहिनी याचे नामकरण करून भूमिपुत्र वाघ या ठिकाणी थांबत आहेत। नमस्कार, बळीराजाचा विजय असो।